शिंदे साहेब बोलू का, वहिनी बोलू का, येणाऱ्या 8-10 दिवसात बोलू का? मी कृषी मंत्री म्हणते, तुम्ही जाहीर करायचं, पण आता जरा कृषी मंत्री असल्यावर थोडं थोडं बोललं पण पाहिजे. त्यामुळं येणाऱ्या 8-10 दिवसात जी आपल्या मातेच्या अहिल्या देवीच्या नावाने जी कर्जमाफी आहे, येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल. हे माझ्या शेतकऱ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, वहिनींचा त्यांची परवानगी घेऊन आज आपल्या सगळ्यांना सांगतो. आता मी बोलू का? शिंदे साहेब बोलू का? फडणवीस साहेब बोलू का? सुनेत्रा वहिनी बोलू का? बघा, हा तुमच्या परवानगीने बोलतोय. थांबा रे. येणाऱ्या 8-10 दिवसात आपल्या मातेच्या नावानं, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं जी कर्जमाफी आपण करतो आहोत ती येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांना मिळणार नाही, एवढा मला या सरकारच्या नाकर्तेपणावर विश्वास आहे. आणि जर हे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी जर येत्या 10 दिवसात कर्जमाफी केली तर हा ज्ञानेश्वर खरात मंत्रालयासमोर स्वतःला लटकून घेईल, एवढा मला या सरकारच्या नाकर्तेपणावर विश्वास आहे. कारण की हे जे मुख्यमंत्री आहेत ते कोण आहेत माहितीये का? शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन फसवून सत्तेत आलेले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस. प्रमाण देऊ? पुरावा देऊ का? पुरावा हा आहे की शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 असं म्हणून शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी देणारच नाही या भूमिकेवर आलेले, आणि त्यानंतर मग आंदोलनानंतर आम्ही 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देऊ असं म्हणणारे, म्हणजे कथनी आणि करणीमध्ये फरक असलेले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. आणि म्हणून गेल्या 6 महिन्यापासून यांच्या कर्जमाफी समितीनं काहीच दिवे लावलेले नाहीत. हे फक्त तारीख पे तारीख खेळत आहेत. त्याच्यामुळं येत्या 10 दिवसात कर्जमाफी होणार नाही, हा माझा या सरकारच्या नाकर्तेपणावर विश्वास आहे. तुमचं मत काय? आणि तुम्हालाही वाटत नसेल तर शेतकरी कमेंट्स मध्ये काय म्हणतात बघा. दत्ता मामा भरणे, तुम्ही जो व्हिडिओ केलाय अहिल्या मातेचं नाव घेऊन येत्या 10 दिवसात माझ्या शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली असेल असं जे तुम्ही म्हणताय ना, त्याच्या खाली शेतकरी कमेंट्स मध्ये काय म्हणतायत बघा. एवढंच नाही तर माझे तुम्हाला सवाल आहेत. गेले 6 महिने झाले तुमची कर्जमाफी समिती त्या प्रवीण परदेशीच्या अध्यक्षतेखाली काय करतेय? काय दिवे लावलेत तिनं? माझा सवाल आहे त्या फडणवीसांना की तुम्ही कर्जमाफी समितीचा अहवाल पब्लिक का करत नाही? कशाची भीती वाटते तुम्हाला म्हणून तुम्ही कर्जमाफी समितीचा अहवाल पब्लिक करत नाही आहात? तुम्ही सांगत का नाही आहात शेतकऱ्यांना की 2 लाखापर्यंतची कर्जमाफी म्हणजे नेमकं काय? 2 लाखापर्यंतचा हा माफ की 2 लाखाच्या आतलंच माफ? क्लिअर सांगा ना. जर एखाद्या शेतकऱ्यावर 4 लाख असेल तर त्याचे वरचे 2 लाख त्यानं भरावे, 2 लाख सरकार भरेल. त्याला क्लिअर करा ना. जर व्याजासकट 2 लाखापेक्षा जास्त झालेलं असेल तर पुढचं काय हे त्याला क्लिअर करा. फडणवीस साहेब, हे तुम्ही क्लिअर करायला तयार नाही आहात. प्रोत्साहनपर अनुदानासाठी नेमका कोण पात्र ठरणार हे सांगा ना. अटी, शर्ती, निकष, पात्रता काय आहेत हे जरा त्याला कळू द्या ना. हे सगळं काही त्याला न कळलेलं असताना कृषी मंत्री कुठल्या तोंडाना म्हणतात की आम्ही येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू? अरे गेल्या 6 महिन्यापासून आणि 2 वर्षापासून सरकार स्थापन केलं, अद्यापपर्यंत शेतकऱ्याला भूलतापाच्या पलीकडे तुम्ही काही देऊ शकले नाही, आणि तुम्ही म्हणता आम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांची करणार? अरे दानत लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला चुतिया बनवणं आणि वेडे बनवणं थांबवा आणि स्पष्टपणे पारदर्शकपणे या शेतकऱ्यांना सांगा की तुम्ही किती हजार कोटीची कर्जमाफी करताय, शेतकऱ्यांची संख्या किती आहे, थकीत किती आहे, थकितांपैकी पात्र, ही जी टॅगलाईन तुम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा करताना वापरली त्याचा नेमका अर्थ काय होतो ते जरा जनतेला सांगा, शेतकऱ्यांना सांगा. किती हजार कोटी रुपये लागतात ते सांगा. 11 लाख कोटीचा कर्जाचा डोंगर या राज्यावर झालेला आहे. 70 ते 80 हजार कोटी रुपये वर्षाला नुसतं व्याजापोटी हे राज्य सरकार भरत आहे. हा आमच्या जनतेच्या टॅक्सची किंमत तुमच्या बाई. मग एवढं असताना आता कर्जमाफीसाठी तुम्ही पैसा कुठून उभा करणार ते एकदा आम्हाला सांगा. या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे नाही? शेतकरी म्हणून आमचा हक्क नाही तो? आणि काही हरामखोर म्हणतात की शेतकऱ्याला वारंवार कर्जमाफीची कशाला गरज?
जे हरामखोर नालायक म्हणतात का नाही शेतकऱ्याला कर्जमाफीची काय गरज आहे, त्यांच्यासाठीचं उत्तर अभ्यासपूर्ण उत्तर आहे. लक्षात घ्या की हे नालायक सरकार केंद्रातलं असो राज्यातलं असो, मग ते आधीचे असो की हे असो, आम्हाला कुठल्या पक्षाचं घेणं देणं नाही. हे सरकार याच जे टोनगे शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला पाहिजे म्हणतात, या टोनग्यांना फुकट खायला मिळावं किंवा यांना पोटभर खायला मिळावं म्हणून 2 रुपये 3 रुपये किलो प्रमाणे धान्य विकायचा प्रयत्न करते. आमच्या शेतमालाचा सरकारी धोरणामुळे भाव पाडते, त्यामुळे शेतकऱ्याला नफा मिळत नाही. सबब तो शेतकऱ्या सरकारचं कर्ज देणं लागत नाही म्हणून आम्ही कर्ज भरत नाही किंवा ती आमची पत निर्माण होत नाही. आमच्या धोरणांमध्ये ढवळाढवळ करू नका, आमच्या शेतमालाला भाव मिळू द्या. आम्ही कर्ज घेणारे नाहीत, आम्ही या सरकारला पोचणारे आहोत, आम्ही कर्ज देणारे आहोत, हे लक्षात घ्या. त्यामुळं चांडाळ चौकडीनं शेतकऱ्यावर टीका करू नका. शेतकरी मरेल तर हा देश मरेल आणि शेतकरी जगेल तर हा देश जगेल, हे लक्षात घ्या. ऐसान फरामोशपणा आमच्या सोबत करू नका. आता हा दुष्काळ पडतो आहे, शेतकऱ्यांचा कसं होणार, दुष्काळ पडतो अशा बातम्या चालतात. शेतकऱ्यांचं काही होणार नाही. शेतकऱ्याच्या घरामध्ये पुढच्या वर्षी या दिवसापर्यंत खाण्यासाठीचं अन्नधान्य डाळ दाणा सगळं आहे. हातावर पोट घेऊन जगणाऱ्यांनी आणि आमच्या शेतकऱ्यावर टीका करणाऱ्यांनी जरा दुष्काळ पडला तर कसं जगायचं ते बघा जरा. आम्हाला नका शिकू. आणि या सरकारला आता असा जाब विचारण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता उठ मारदा उठ, आवळून घे मूठ आणि शेतकरी द्रोही सरकारच्या टाळक्यात हान पायामधला बोट. धन्यवाद.